ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉल समोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरवस्था झाली होती। यावेळी बोरकर रिअॅलिटीजचे बांधकाम व्यावसायिक महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्याकडे मांडला होता। यावेळी माजी नगरसेवक सुनील जोशी व महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे ही चर्चा केली होती। यावेळी बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी सहमती दर्शवल्याने 2 महिन्यापूर्वी जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नूतनीकरण करण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता आणि 2 महिन्यांनी बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधांनी युक्त असे तयार केले असून विविध अद्ययावत खेळणी लहान मुलांसाठी या उद्यानामध्ये बसवण्यात आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारून राहावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम या उद्यानामध्ये तयार करण्यात आली आहे। त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा जनसेवक आमदार संजय केळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनील जोशी, माजी नगरसेविका सौ मृणाल पेनसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। व्हेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं, तर मार्ग अनेक मिळतात। तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची। आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्या समोर घाणेकर उद्यान आहे, ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं। तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं, इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती। पण जसं मी म्हटलं की विल पॉवर असेल तर ते करता येतं। तर या शहरामधले विकासक जे आहेत, जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत, असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात, हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी, याची मजबूत खेळणी असतील, निकृष्ट दर्जा कुठेही नाही, उत्कृष्ट दर्जाची, आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला। आज 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत। हा अतिशय आनंदाचा भाग आहे। ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे। आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना, त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे। प्रोजेक्ट घेऊन उभे आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन आहेत, परंतु कुठेतरी ते सामाजिक बांधिलकी विसरल्यासारखं दिसत आहे। त्या सर्व बिल्डरांना काय, विकासकांना काय आपला संदेश आहे त्याबद्दल? ठाण्यातल्या विकासकांच्या बद्दल जास्त बोलणं उचित नाही, परंतु काही विकासक जे आहेत ते खऱ्या अर्थाने रहिवाशांचं हित आणि शहराचं हित समोर ठेवून काम करणारे आहेत, की जे बिफोर टाईम देखील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये चाव्या देतात। पण असेही काही विकासक आहेत की त्यांनी रहिवाशांना देशोधडीला लावलेलं आहे। सामाजिक बांधिलकी तर सोडात, पण त्यांची स्वतःची बांधिलकी जी त्यांनी जपायला पाहिजे, वेळेत त्यांना द्यायला पाहिजे, तर उलट त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्या रहिवाशांचं देखील त्या ठिकाणी योग्य दिशेने त्यांना न्याय मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे। पण विकासकांनी असेल, निरनिराळ्या व्यावसायिकांनी असेल, समाजातल्या निरनिराळ्या घटकांनी असेल, त्यांनी ही एक बांधिलकी समोर ठेवली तर निश्चित त्याचा समाजाला, त्या भागामधल्या नागरिकांना फार मोठा उपयोग होतो।